नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आज आपण समाज कल्याण विभाग भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत, परंतु त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। तर मित्रांनो, फक्त आपण त्याची किंमत अतिशय माफक ठेवली आहे, 555 रुपये, आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील, वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्नसंच भेटतील तुम्हाला। 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही, तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे, अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822815937 या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू। विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षित कट ऑफ काढण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात। भरतीत एकूण जागा आहेत 219 आणि आलेले अर्ज आहेत 1,87,202। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एका जागेसाठी तब्बल 855 जणांना लढायचे आहे। इतकी प्रचंड स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांनो। असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे, एकाच 855। आता आपण पदनिहाय जागांची विभागणी बघूयात। वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकाच्या 5 जागा आहेत, समाज कल्याण निरीक्षकाच्या 39, गृहपाल महिला 92 जागा, गृहपाल सर्वसाधारण 61 जागा, उच्च श्रेणी लघुलेखक 10 जागा, निम्न श्रेणी लघुलेखक 3 जागा आणि लघु टंकलेखक 9 जागा। अशा विद्यार्थी मित्रांनो 219 जागा आहेत भरतीत। मित्रांनो, यानंतर आपण जाणून घेऊयात परीक्षेची काठिण्य पातळी कशी होती। तर मित्रांनो, मराठी अतिशय इझी होते, त्यानंतर इंग्लिश इझी टू मॉडरेट, त्यानंतर जीके मॉडरेट टू हार्ड, आणि त्यानंतर मॅथ। रिझनिंग विचारले नव्हते आणि जीके मध्ये चालू घडामोडी अशा विचारल्या होत्या की त्या एकदम हार्ड लेवलच्या विचारल्या होत्या, त्यामुळे ते मॉडरेट टू हार्ड लेवलमध्ये मी ठेवलेलं आहे। आणि जीके ही इतकं सोपं नव्हतं, मीडियम लेवलचं होतं। त्यानंतर मॅथमध्ये रिझनिंग विचारलं नव्हतं, फक्त मॅथवर होतं आणि मॅथमध्येही क्वाड्रिक इक्वेशन आणि जे अंकगणिताचे प्रश्न होते ते टाईम कन्झ्युमिंग होते, त्यामुळे आपण त्याला हार्डमध्ये ठेवूयात। तर अशा प्रकारे परीक्षेची काठिण्य पातळी होती विद्यार्थी मित्रांनो। पेपर अतिशय हार्ड होता असे प्रत्येक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। मित्रांनो, एक्सपेक्टेड कट ऑफ काढताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील। 1, जागा किती होत्या, त्यानंतर 2, निगेटिव्ह मार्किंग, आणि 3, परीक्षेची काठिण्य पातळी। अशा ह्या 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। विद्यार्थी मित्रांनो, वरील माहितीचा आढावा घेऊन व परीक्षेची काठिण्य पातळी बघून आता आपण बघूयात एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, जनरलचा कट ऑफ असणार 146 ते 150च्या मध्ये, त्यानंतर ओबीसीचा 144 ते 148च्या दरम्यान, SCBC आणि EWचा सेमच असेल विद्यार्थी मित्रांनो, त्याचा कट ऑफ असणार 142 ते 146च्या दरम्यान। त्यानंतर SC कॅटेगरीचा असणार, SC कॅटेगरीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 136 ते 140 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर ST कॅटेगरीचा कट ऑफ असणार 132 ते 136 मार्काच्या दरम्यान। त्यानंतर पुढील कॅटेगरी NTच्या सर्व कॅटेगरी आपण घेतलेल्या आहे, BCD यांचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो 136 ते 140 मार्काच्या दरम्यान।
आणि विजेचा कट ऑफ असणार 138 ते 142 या दरम्यान. आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला विचारलं होते की सर तुम्ही दिव्यांग एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ का सांगत नाही. तर दिव्यांग एक्स सर्व्हिसमॅन आणि खेळाडू यांचा कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो 90 ते 110 मध्ये असेल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा आपला अपेक्षित कट ऑफ असू शकतो. आपल्याला जर तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करायचे असेल तर तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता व आपलं प्रिपरेशन बूस्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.